काळीच असेल ना? मनोज जरांगे मस्साजोगला देशमुख कुटुंबाच्या भेटीला थेट बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर काही नेत्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्यासह महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं. मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांशी देखील संवाद साधलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकर अटक करण्यात यावी यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ येत्या 25 तारखेला उपोषण करणार आहे. तर हा विषय खूप संवेदनशील असल्याचं म्हणत मस्साजोग गावातूनच मनोज जरांगे पाटील यांनी थेट बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना फोन केला आहे. बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना फोन करून मनोज जरांगे पाटील यांनी काही मागण्या केल्या. मस्साजोगचे ग्रामस्थ येत्या 25 तारखेला उपोषण करणार असून या संदर्भात निवेदन दिलेलं नसलं तरी त्यांना सहकार्य करण्याची विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करत या प्रकरणातील आरोपींची CDR काढा आणि कृष्णा आंधळेला अटक करा असं म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, बीड.